उभे होते आणि काय कसं काय म्हणजे एकंदरीत भाजप उमेदवार म्हणून तुम्ही रिंगणात होता, कशा पद्धतीने तुम्ही मोर्चा बांधणी केली? या मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेना अशी मैत्रीपूर्ण लढत होती आणि या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन गेलो होतो. आम्ही टीका केलेली नाही आणि खऱ्या अर्थानं आम्ही भाजपच्या माध्यमातून जी विकासात्मक कामं केलेली होती या झेडपी मतदारसंघामध्ये, त्याला खऱ्या अर्थानं मतदारांनी त्या ठिकाणी झुकतं माप दिलेलं आहे आणि मतदारांनी जे आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो आम्ही सार्थकी राहू. आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांनी दिवस रात्र तन मन धन अर्पून जी मेहनत घेतली त्याचं आम्ही आयुष्यभर आम्ही ऋणी राहू सगळेजण, कारण त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ आणि मतदारांनी दिलेला आशीर्वाद हे खऱ्या अर्थाने विजयाचं गमक आहे. विकासाचं विजन काय असेल पुढील काळात? सन्माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष भाजपचे आहेत रवींद्र चव्हाण यांचे विशेष धन्यवाद. त्याचप्रमाणे खासदार आमचे नारायणराव राणे साहेब, पालकमंत्री आहेत नितेशजी राणे साहेब, या सगळ्यांच्या माध्यमातून महायुतीचे इतर आमदार खासदार असतील त्यांच्या महायुतीतील सगळ्यांचा हातभार आम्हाला लागणारच आहे. आणि विकासाचं विजन म्हणजे आमच्या गावामध्ये, आमच्या पंचायत समितीमध्ये, आमच्या झेडपीमध्ये जी विकासात्मक कामं रखडली आहेत, सर्वसामान्य जनतेला ज्या सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या आणखीन चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि मतदारांनी जो दोन्ही उमेदवारांवर विश्वास टाकलेला आहे तो खऱ्या अर्थाने सार्थकी राहू. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मळेवाड कुंडुरे गावातील लोकांसाठी मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून माझ्या सर्व इतर कार्यकर्त्यांनी आमच्या जी मेहनत घेतली होती विकासात्मक कामं करण्यासाठी आणि जी कोट्यवधी रुपयाचा निधी या गावामध्ये आणला होता तो खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीशी ठामपणे राहिले. म्हणजे लोकांना विकास हवा आहे आणि लोकांनी विकासाला मतदान केलेलं आहे. जनतेचे खूप खूप धन्यवाद आहेत. जनता ही ईश्वर आहे, त्या ईश्वराला या दोघांनी उमेदवारांकडून या ठिकाणी मी नमस्कार करतो आणि कार्यकर्त्यांना माझा सलाम आहे आणि हा सगळ्यांचा विजय आहे आणि खऱ्या अर्थानं खूप खूप धन्यवाद. मळेवाड पंचायत समिती मतदारसंघातून मोठा असा विजय तुम्हाला प्राप्त झाला आहे, काय सांगणार? आमचा विजय हा महायुतीचा विजय आहे. कार्यकर्त्यांनी केलेलं कष्ट आहेत त्यामागे आणि मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे तो आम्ही नक्की सार्थकी लावायचा प्रयत्न करू. विजयाचं श्रेय कोणाला द्याल? आम्ही कार्यकर्त्यांना देऊ आणि त्याच्यानंतर मतदारांना देऊ. बाकीचं मी बोलतो त्यांची घ्या, बाकीचं बोलतो मी. पण नाही बरे. नमस्कार. हा विजय आहे तो युतीचा आहे, माझ्या मतदारांचा आहे आणि कार्यकर्त्यांचा आहे. नमस्कार. मी काही बोलू शकत नाही कारण विषय मिळायचे ना.